गोदावरी नदीला पूर आलाय आणि गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदी तुडुंब भरून वाहतीये। नदी काठावरील 11 मंदिरं ही पाण्याखाली गेल्यात, तर 200 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदी काठावरील शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसंच दशविधी क्रिया करण्यासाठी बांधण्यात आलेला घाटही आता पाण्याखाली गेलाय। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी। पाहूया। मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि वरच्या धरणातून पाणी सोडल्यामुळे परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीला पूर आला आहे। याच पुराचा फटका आता परभणी जिल्ह्याला बसला आहे। आपण बघू शकतो की मी आता गंगाखेड तालुक्यातील दहाडखेड पुलावर आहे आणि या ठिकाणी या काठाला 10 मंदिर होते आणि या सगळे मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले आहेत। तर एक नरसिंह मंदिर फक्त त्याचं शिखर दिसत आहे। या काठावर विविध क्रिया पार पडतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत। एकूणच बघितलं तर परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे आणि या पावसाचा परभणी जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे गोदावरी नदीवरील काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।